नमस्कार मंडळी, आज आपण घरामध्ये फ्रूट कस्टर्ड बनवणार आहोत, जे मोस्टली सगळ्यांच्या आवडीचं असतं आणि अगदी झटपट बनून तयार होतं। तर त्यासाठी मी ते काही फळं घेतलेली आहेत। तुम्ही घरामध्ये जीही अवेलेबल फळं आहेत ती घेऊ शकता, असं काही नाही जी मी वापरलेत तीच वापरली पाहिजेत। ते इथे मी एक कलिंगड घेतलेला आहे, त्याच्या बिया काढून, काळी आणि हिरवी द्राक्ष, स्ट्रॉबेरी आणि एक सफरचंद घेतले। ही सगळी फळं आहेत ती आपण स्वच्छ अशी धुवून घेणार आहोत। मी आधीच कलिंगड बिया काढून स्वच्छ कट करून ठेवलं होतं। मी बाकीची फळं अशी स्वच्छ धुवून घेतलेत। ही आपण लास्टला चिरणार आहोत, कारण सफरचंद चिरल्यानंतर काळं पडतं, त्यामुळे मी आता सगळ्यात पहिला आपण जो बेस आहे कस्टर्डचा तो बनवणार आहोत। तर त्यासाठी मी ते फुल फॅट म्हशीचं दूध घेतलेलं आहे, अर्धा लिटर, आणि अगदी वाटीभर दूध आहे ते मी बाजूला ठेवलं आहे। ते पुढे आपण रेसिपीमध्ये यूज करणार आहोत, कसं ते मी तुम्हाला सांगेनच। तोपर्यंत जे आपण पॅनमध्ये दूध घेतलं त्याला हलकं गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे कोमट करायचं आहे, उकळी येऊ द्यायची नाही, पण हलकी हलकी वाफ आली पाहिजे इथपर्यंत त्याला गरम करायचं। आणि छान असं ते गरम झालं, म्हणजे अगदी कोमटपेक्षा थोडंसं जास्त गरम झालं की त्यातली अर्धी वाटी दूध आहे ते काढून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये आपण कस्टर्ड पावडर मिक्स करणार आहोत। एकदम गार दुधात किंवा एकदम उकळत्या दुधात कस्टर्ड पावडर आहे ती मिक्स केली की त्याच्यामध्ये गुठळ्या तयार होतात। कोमट दुधामध्ये ते पटकन असं मिक्स होतं, म्हणून ही प्रोसेस करायची। इथे आता मी 2 चमचे व्हॅनिला फ्लेवरचं कस्टर्ड पावडर घेतलं आहे। तुम्ही कोणत्याही फ्लेवरचं घेऊ शकता, मँगो, पिस्ता, जसं तुम्हाला आवडतं तसं, पण फळांमध्ये स्वतःचा फ्लेवर असतो, त्यामुळे बेससाठी व्हॅनिला फ्लेवरचंच कस्टर्ड पावडर घेण्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेन। त्याने काय होतं, त्याची जी चव आहे ती सेम राहते आणि बाकीचे जे फळं आहेत त्यांची चव आहे ती त्याच्यामध्ये अशी मिक्स होऊन छान लागतं। एक बेसिक फ्लेवरचं आपण जर घेतलं तर त्याने काय होतं, त्याची चव उठून लागते आणि बाकीच्या फळांची चव इतकी चांगली लागत नाही। कंपल्शन नसलं तर व्हॅनिला फ्लेवरचंच कस्टर्ड पावडर घ्यायला ट्राय करा, त्याने कस्टर्ड खूप छान तयार होतं। इथे बघू शकता हलकी हलकी उकळी यायला लागलेली आहे, मी साय पण जमायला सुरुवात झालेली आहे। 1-2 उकळी आल्यानंतर साय पूर्ण मोडून घ्यायची आणि जे आपण मिक्स करून ठेवलेली कस्टर्ड पावडर होती ती हळूहळू दुधामध्ये मिक्स करून एका हाताने आपल्याला ते पूर्ण एकसारखं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये गुठळ्या होत नाहीत। ह्या स्टेजला म्हणजे पूर्णपणे आपल्याला गॅस हा बारीकच ठेवायचा आहे, गॅस कुठेही मोठा करायचा नाही। आणि आपल्याला ही कस्टर्ड पावडर आहे ही दुधामध्ये छान अशी शिजवून घ्यायची आहे, म्हणजे लगेचच दूध आहे ते घट्ट व्हायला सुरुवात होतं। दूध हलकं घट्ट होतं असं समजल्यानंतर आपल्याला इथे 3 चमचे साखर घालायची। एकूण 5 चमचे आपण साखर घालणार आहोत, पण 2 चमचे साखर आपण लास्टला घालणार आहोत, कारण दुधामध्ये कस्टर्ड पावडर चांगली शिजली गेली तरच कस्टर्ड चांगलं लागतं। आणि जसं आपण जास्त त्याला शिजवू तशी ती घट्ट व्हायला लागते, तर फार घट्ट होऊ नये म्हणून आपल्याला 2 चमचे साखर आपण जी उरवून ठेवली ती लास्टला घालायची, म्हणजे साखर घातल्यानंतर कस्टर्डचा थोडासा थिकनेस कमी होतो आणि तो थिन व्हायला मदत होते, म्हणून ही प्रोसेस करायची। चांगलं असं मोठे मोठे बुडबुडे येईपर्यंत आपल्याला हे कस्टर्ड पावडर आहे ती दुधामध्ये शिजवून घ्यायची आहे। ती छान शिजली तरच कस्टर्ड आपलं चांगलं लागतं, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात ठेवून करायच्या आहेत। तर बघू शकता एकसारखं मिक्स करत आपल्याला याला शिजवायचं आहे। 7 ते 8 मिनटं लागतात हे शिजायला। न थांबता आपल्याला एकसारखं मिक्स करायचं आहे। लास्टला ते फार घट्ट व्हायला लागले असं वाटल्यानंतर आपण जे 2 चमचे साखर वाचवली होती ती घालायची आणि पुन्हा साखर विरघळेपर्यंत आणि मोठे मोठे बुडबुडे येईपर्यंत शिजवून घ्यायची 1 ते 2 मिनिट। आणि मस्तपैकी आपली आता ही कस्टर्ड पावडर आहे ती दुधामध्ये शिजवून झालेली आहे। बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी कशी आहे, गार झाल्यानंतर याच्यापेक्षा अजून ती घट्ट होणार। तर आता आपण ह्या स्टेजला गॅस बंद करायचा, कारण साखर छान अशी विरघळली आणि कस्टर्ड पावडर ही छान शिजले। तर आता आपल्याला हे मिक्सचर आहे ते गार करून घ्यायचं आहे, पण असंच सोडायचं नाही, मध्ये मध्ये 1 ते 2 मिनिटानंतर त्याला मिक्स करत राहायचं आहे, नाहीतर वरती अशी साय पकडल्यासारखी जाड अशी परत तयार होते आणि मग ती छान लागत नाही। यासाठी मध्ये मध्ये आपल्याला मिक्स करत त्याला गार करून घ्यायचं आहे। ते इकडे एक साईडला हे मिक्सचर आहे ते गार होतं आहे, तोपर्यंत आपण जी फळं धुवून ठेवली होती ती छान निथळली आहेत, त्यांना आता आपण कट करून घेऊया। फ्रूट कस्टर्डमध्ये जी फळं आहेत ती छोटी छोटी कट केलेली छान लागतात, म्हणजे छोट्या पीसमध्ये तुम्ही जर कट केलात तर त्याच्यातला जो फ्लेवर आहे तो कस्टर्डमध्ये उतरतो आणि कस्टर्ड आहे ते फळामध्ये मुरायला मदत होते। त्यामुळे स्ट्रॉबेरीसुद्धा मी अगदी छोट्या छोट्या पीसमध्ये कट करून घेतले, मी हातामध्ये घेऊन दाखवते। अशा प्रकारे मी इथे स्ट्रॉबेरी कट करून घेतलेत। आणि एकसारखे चौकोनी चौकोनी पीस असतात ते दिसायला छान दिसत नाहीत, म्हणून मी हिरवीवाली द्राक्ष आहेत ते अशी उभी उभी कट करून घेतलेत, त्याने ते दिसायलाही छान दिसतात आणि कस्टर्ड आहे ते आतमध्ये मुरायलाही मदत होते, म्हणून मी हे असं कट करून घेतले। आणि जी काळीवाली द्राक्ष आहेत ती अशी स्लाइसमध्ये कट केलेत, म्हणजे गोल गोल।
प्रत्येक फळ असं आपापल्या वेगवेगळ्या आकाराने कट करायला ट्राय करायचं, म्हणजे ते कस्टर्डमध्ये खूप दिसायला छान दिसतं. आणि कस्टर्डमध्ये फळांचा रेशो आहे तो पाऊण हिस्स्याने ठेवायचा. म्हणजे जर तुम्ही 4 कप दुधाचं कस्टर्ड बनवताय तर त्याच्यामध्ये 3 कप आपल्याला फळांचे तुकडे टाकायचे आहेत. याने फळांचे तुकडे आहेत ते व्यवस्थित कस्टर्डमध्ये मिक्स होतात आणि खायलाही छान लागतात. खूप जास्त जर तुम्ही फळं घातलात तर ती फळंच लागतात, त्याची ॲक्च्युअल चव आपल्याला येत नाही. त्यामुळे हा रेशो मेंटेन करून आपल्याला फळं घालायची आहेत. फक्त फळांची जी क्वांटिटी आहे ती कमी जास्त करू शकता. म्हणजे कोणतं फळ तुम्हाला जास्त आवडतं ते जास्त पीस घाला, कमी आवडतं त्याचे कमी पीस घाला, असं करू शकता. पण एकूण फळांची क्वांटिटी पाऊण हिस्स्याने ठेवायची. त्यामुळे कस्टर्ड आहे ते आपलं खाताना खूप छान लागतं. मी ते जे आपण कलिंगडाचे पीस घेतले होते तेही छोटे छोटे कट करून घेतलेत आणि सफरचंद आहे त्यालाही कट करून घेतलं आहे, पण असं दाबून ठेवलं आहे जेणेकरून आपण जोपर्यंत ते कस्टर्डमध्ये घालणार नाही तोपर्यंत ते काळं पडू दे नको. इथे सगळी फळं आहेत ती मी कट करून घेतलेली आहेत आणि कस्टर्ड आहे आपलं तेही एका साईडला मस्त गार झालं आहे. तुम्ही बघू शकता मगाशी त्याची कन्सिस्टन्सी रनी होती आणि आता ते मस्त असं घट्ट असं झालेलं आहे, जसं रबडी असते तशी. आता हे पूर्णपणे गार झालं आहे. आता याला आपण 2 गोष्टी करू शकतो. एक तर गाळणीमध्ये घालून याला गाळून घ्यायचं, किंवा जर तुम्हाला गाळणीमध्ये त्याला गाळून घ्यायचं नसेल तर मिक्सरच्या जारमध्ये घालून 31 सेकंदासाठी याला फिरवून घेतलात तरी चालेल. म्हणजे ते स्मूथ सिल्की असं छान लागतं. नाहीतर ते खाताना आपल्याला असं कुठे जाड कुठे पातळ असं लागू नये, एकसारखं लागावं. कस्टर्ड आहे ते एकसारखं शायनी दिसावं त्यासाठी ही प्रोसेस करायची. तर बघू शकता किती छान स्मूथ असं आपलं कस्टर्ड तयार झालेलं आहे आणि बऱ्यापैकी घट्ट आहे. तर आता आपण जे सुरुवातीला वाटीभर दूध राखून ठेवलं होतं ते याच्यामध्ये घालायचं आणि याला मस्त असं फेटून घ्यायचं. दूध आहे ते कस्टर्डमध्ये एकसारखं मिक्स झालं पाहिजे, कारण कस्टर्ड आहे ते आपण पूर्ण चिल्ड करून खातो. जेव्हा आपण फ्रीजमध्ये त्याला 1 तासाभरासाठी ठेवणार तेव्हा ते अजून घट्ट होतं. तर मग ते खाताना कस्टर्डसारखं न लागता असं रबडीसारखं असं घट्ट लागतं. तर तसं लागू नये म्हणून ही प्रोसेस करायची. जे दूध आहे ते सुरुवातीला वाटीभर वाचवून ठेवायचं आणि लास्टला घालायचं. छान असं मिक्स केलं की तुम्ही बघू शकता किती शायनी असं कस्टर्ड तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला सगळी फळं घालायची आहेत. तर बघू शकता पाऊण हिस्स्याने मी ते फळं घेतलेली आहेत. सगळ्या फळांमधली थोडी थोडी फळं मी राखून ठेवलेत. फक्त सफरचंद सगळं घातलं आहे, नाहीतर ते नंतर काळं पडू शकतं. कारण ती राखून ठेवलेली जी फळं आहेत ती नंतर आपण डेकोरेशनसाठी वापरणार आहोत. अगदी 5-6 तुकडे ठेवायचे आणि बाकी सगळी फळं आहेत ती कस्टर्डमध्ये मिक्स करायची. एक कोणताही मिक्सर किंवा चमचा घ्यायचा आणि सगळी फळं आहेत ती कस्टर्डमध्ये छान अशी एकसारखी मिक्स करायची, जेणेकरून प्रत्येक फळाच्या तुकड्याला कस्टर्डचं कोटिंग झालं पाहिजे. छान मिक्स झालं की फ्रीजमध्ये आपल्याला 1 ते 2 तास याला मस्त थंड करून घ्यायचं आहे. म्हणजे फ्रीझरमध्ये नाही ठेवायचं, खाली ठेवायचं. पूर्णपणे याला कोणत्याही फॉईल पेपरनं किंवा कोणत्याही ताटाने कवर करायचं, मगच याला फ्रीजमध्ये ठेवायचं. नाहीतर वरती साय पकडल्यासारखी घट्ट लेअर तयार होते. तर असं होऊ नये म्हणून आपल्याला याला कवर करून ठेवायचं आहे. 1 तासाभरानंतर मी हे कस्टर्ड बाहेर काढलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता जसं आपण ठेवलं होतं अगदी तसंच आहे, फक्त ते मस्त गार झालं आहे. आता आपण जे उरवलेले फळांचे तुकडे होते त्याने याला गार्निश करायचं, म्हणजे ते दिसताना छान दिसतं. आपल्याकडे 2 ते 3 कलरची फळं होती, ती अशी कलर कॉम्बिनेशनमध्ये पसरवून घातल्यानंतर हे दिसताना खूप छान दिसतं. आणि मी चमच्यामध्ये याला उचलूनही दाखवते की ते किती असं परफेक्ट तयार झालं आहे. ना जास्त पातळ ना जास्त घट्ट, कारण आपण खूप साऱ्या टिप्ससोबत याला बनवलं आहे. तुम्हीही नक्की बनवा सेम टिप्स वापरून. पहिल्याच प्रयत्नात तुमचं अगदी मार्केटसारखं परफेक्ट असं फ्रूट कस्टर्ड बनवून तयार होईल. उन्हाळा चालू झालेला आहे, ही डिश नक्की एकदा घरी तयार करा. आवडली तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोचतील. आणि अशाच नवनवीन रेसिपींसोबत आपण पुन्हा भेटू. माझी ही रेसिपी एवढी मनापासून बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू. बाय बाय.